नमस्कार मंडळी. पप्पा मम्मी आले होते आणि आम्ही गेलो होतो डी-मार्टला. आणि समर्थ बघा कशा पिशव्या उचलत आहे. आता मोठा झालाय, तो 4th स्टँडर्डला गेलाय. मम्मीनी सगळं सामान आणलं होतं, दही, दूध, तूप, कोथिंबीर सगळं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो वीर तपस्वी मंदिराला. आणि मंदिरात गेल्यानंतर आम्हाला तिथं पण स्वामींचं दर्शन घडलं. खरं तर आम्ही अक्कलकोटला जाणार होतो, पण काही कारणास्तव आम्ही ते कॅन्सल केलं. आणि तिथं वीर तपस्वी मंदिरात प्रत्येक देवांचं दर्शन होतं. विठ्ठल रुक्मिणी असू दे आणि ज्योतिर्लिंग असू दे सर्व. आणि खूप छान. नंतर आम्ही ते सापाच्या तोंडातून गेलो तिकडं, तर तिकडं खूप साऱ्या महादेवाच्या पिंडी आहेत. तर इथे 1001 अशा महादेवाच्या पिंडी आहेत. खूप छान वाटतं हे फिरायला आणि बघायला. तुम्ही नक्की भेट द्या. अक्कलकोटला जाताना अक्कलकोट रोडवरतीच आहे वीर तपस्वी मंदिर. खूप छान. माझ्या आईला पण खूप आवडलं. समर्थला तर प्रत्येक वेळी इथं यायला खूप आवडतं. आम्ही होता होईल तेवढं संडेला तिथं जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला कसं वाटलं मंदिर हे पण कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर थोडंसं फिरलो, दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो जेवायला आमचा स्पॉट अजिंक्य. कारण मम्मीला आणि पप्पांना भाकरी आवडते आणि छान अशी ज्वारीची भाकरी अजिंक्य हॉटेलला मिळते. कधीही जा, सकाळ दुपार संध्याकाळ. मम्मीने घेतली होती राईस प्लेट आणि त्याच्यामध्ये छान 2 भाकरी येतात. समर्थने घेतलं होतं पनीर तंदूर रोटी आणि पप्पांनी पण राईस प्लेट घेतली होती. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.